नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओपासून आपण कंट्रोल स्टेटमेंट हा जो मोठा टॉपिक आहे तो आपण स्टार्ट करणार आहे आणि त्या कंट्रोल स्टेटमेंट मधले पहिला जो पॉइंट आपण बघणार आहे काय डिसिजन मेकिंग स्टेटमेंट। आता डिसिजन मेकिंग स्टेटमेंट हे कशासाठी यूज करतो तर बघा, आपल्या प्रोग्राम मध्ये काय नंबर ऑफ कंडिशन्स असतात आणि त्या कंडिशन नुसार आपल्याला काय करावं लागतो, प्रोग्राम एक्झिक्यूट करावा लागतो। मग आता तो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय, डिसिजन मेकिंग स्टेटमेंटचा काय करतो, यूज करतोय। आणि त्या डिसिजन मेकिंग स्टेटमेंट मधला जो पहिला स्टेटमेंट आपण बघणार आहे तो म्हणजेच काय, इफ स्टेटमेंट। मग आता इफ स्टेटमेंट कशासाठी यूज करतो तर बघा, आपल्या प्रोग्राम मध्ये एखादा कंडिशन आहे आणि तो जर कंडिशन फक्त आणि फक्त ट्रू असेल तरच आपल्याला काहीतरी स्टेटमेंट काय करायचं असेल, एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय, इफ स्टेटमेंटचा यूज करतो। म्हणजेच काय, आपला जो कंडिशन आहे तो कंडिशन फक्त आणि फक्त ट्रू असेल तरच आपल्याला काहीतरी स्टेटमेंट काय करायचं असेल, एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय, इफ स्टेटमेंटचा यूज करतोय। मग आता तो कशा पद्धतीने वर्क होतोय तो आपण बघूया। म्हणजे त्याचा सिंटॅक्स कशा पद्धतीने आहे बघा, सिंटॅक्स काय, इफ कंडिशन अँड स्टेटमेंट। ओके, मग आता कशा पद्धतीने वर्क होतोय, ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल इफ स्टेटमेंट मध्ये येतो, ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल काय इफ स्टेटमेंट मध्ये येतोय, फर्स्ट स्टेप काय केला जातो, तुमचा जो कंडिशन आहे इफ स्टेटमेंट मधला तो कंडिशन चेक केला जातोय। आणि जर सपोज तो जर तुमचा कंडिशन काय असेल, ट्रू असेल तर काय केलं जातो, स्टेटमेंट तुमचा एक्झिक्यूट केला जातो। बघा, प्रोग्राम कंट्रोल ज्यावेळी इफ स्टेटमेंट मध्ये येईल, इफ स्टेटमेंट मध्ये आल्यावरती फर्स्ट स्टेप काय, कंडिशन चेक केली जाते आणि जर सपोज कंडिशन तुमचं जर काय असेल, ट्रू असेल तर काय केला जातो, तुमचा स्टेटमेंट एक्झिक्यूट केला जातोय। आणि स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला की काय होतोय, एंड ऑफ स्टेटमेंट। ओके, कधी ज्यावेळी तुमचं कंडिशन ट्रू असेल स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला की काय होतंय, एंड होतोय। आणि जर सपोज तुमचं जर कंडिशन काय असेल, फॉल्स असेल तर डायरेक्टली काय होतो, तो इफ स्टेटमेंट मधनं बाहेर पडतो। म्हणजे हा इफ स्टेटमेंट मध्ये येत नाही आणि त्या इफ स्टेटमेंट मधनं डायरेक्टली तो काय होतोय, एंड ऑफ स्टेटमेंट होतो। क्लिअर झाला आता? ओके, मग आता इफ स्टेटमेंट कशा पद्धतीने वर्क होतोय तो आपण फ्लोचार्ट थ्रू समजून घेऊया। बघा, पहिल्यांदा ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल कशामध्ये येतोय, इफ स्टेटमेंट मध्ये येतो, तो पहिल्यांदा काय केला जातो, कंडिशन चेक केला जातोय। मग इथं काय असणार आहे तुमचा कंडिशन। ओके, आणि जर सपोज कंडिशन ट्रू असेल तर काय स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे, स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे। मग आता कंडिशन जर सपोज तुमचा काय असेल, ट्रू असेल तर काय स्टेटमेंट तुमचा जो आहे तो स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे। आणि स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावरती कुठे जाणार आहे, तो एंडला। म्हणजेच काय होणार आहे, तुमचा इथं एंड होणार आहे। ओके, आणि जर सपोज कंडिशन जर तुमचं काय असेल, फॉल्स असेल तर डायरेक्टली काय होतोय, एंड ऑफ स्टेटमेंट। ओके, कधी ज्यावेळी तुमचं कंडिशन काय असेल, फॉल्स असेल त्यावेळी। मग ह्या पद्धतीनं काय इफ स्टेटमेंटचा फ्लो चार्ट आहे। ओके, क्लिअर झाला इफ स्टेटमेंट कशा पद्धतीने वर्क होतोय। ओके, मग आता आपण एक प्रोग्राम बघूया की काय, एक नंबर युजर कडनं एंटर करून घ्यायचा आणि तो फक्त पॉझिटिव्ह आहे का एवढं आपल्याला काय करायचं, शो करायचं आहे। मग आता प्रोग्राम लिहित असताना आपण कसं, हॅश इन्क्लूड stdio .h int main। ओके, मग आता आपल्याला काय करायचं, एक नंबर युजर कडनं एंटर करून घ्यायचा आणि तो पॉझिटिव्ह आहे का फक्त शो करायचा। मग एक नंबर एंटर करण्यासाठी काय आपल्याला एक व्हेरिएबल लागणार, सपोज इंट n। मग युजर कडनं एंटर करून घ्यायचं असेल तर आपल्याला काय एक मेसेज प्रिंट करायला पाहिजे, एंटर अ नंबर। अँड आपल्याला स्टोअर करून घ्यायचं त्यासाठी काय scanf %d $n। ओके, मग ह्या पद्धतीने आपण काय युजर कडनं एंटर करून घेतलेला आहे। मग आता आपल्याला चेक करायचंय तो पॉझिटिव्ह आहे का, फक्त तेवढंच। ओके, मग आता इफ मग आता पॉझिटिव्ह नंबर कधी असतो, ज्यावेळी
n इज ग्रेटर दॅन काय असेल 0 असेल, म्हणजे 0 पेक्षा तो जर मोठा असेल तर तो काय असणार आहे तुमचा पॉझिटिव्ह नंबर. मग इथं काय येणार हो प्रिंट एफ पॉझिटिव्ह नंबर अँड लास्टला काय हो रिटर्न 0. मग ह्या पद्धतीनं काय हो इफ स्टेटमेंट वर्क होतं. आता बघा जर सपोज एंटर अ नंबर, मी जर नंबर 5 एंटर केलं तर 5 इज ग्रेटर दॅन 0 आहे का हो आहे, तर काय स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे तो पॉझिटिव्ह नंबर. आणि जर सपोज आपण काय हो -5 जर एंटर केलं तर आता मला सांगा -5 इज ग्रेटर दॅन 0 आहे का नाही आहे, म्हणजे तुमचं कंडिशन काय झाला फॉल्स झाला. जर तुमचं कंडिशन जर फॉल्स झाला असेल तर इफ स्टेटमेंट मध्ये येणार आहे का नाही, मग डायरेक्टली तो इफ स्टेटमेंटच्या बाहेर जातो, म्हणजे एंड ऑफ स्टेटमेंट होतो. ओके, मग ह्या ठिकाणी आपल्याला काहीही प्रिंट होत नाही, म्हणून तर त्यासाठी आपण काय इफ स्टेटमेंटचा यूज करतोय की काय जर सपोज तुमचा कंडिशन काय असेल ट्रू असेल तरच आपल्याला काहीतरी स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय इफ स्टेटमेंटचा यूज करतोय. क्लिअर झाला आता. चला मग हे प्रोग्राम आपण काय हो प्रॅक्टिकली करून बघूया. चला तर मित्रांनो बघूया इफ स्टेटमेंट कशासाठी कशा पद्धतीनं वर्क होतं. मग आता आपण एक प्रोग्राम बघणार आहे काय हो की एक नंबर युजरकडनं एंटर करून घ्यायचा आणि तो पॉझिटिव्ह आहे का प्रिंट करायचा आहे. मग त्यासाठी एक व्हेरिएबल आपल्याला लागणार इंट एन. मग युजरकडनं एंटर करून घेण्यासाठी काय हो एक मेसेज आपल्याला प्रिंट करायला पाहिजे काय हो प्रिंट एफ एंटर अ नंबर. आणि स्टोअर करून घेण्यासाठी आपण काय हो स्कॅनएफ फंक्शनचा यूज करतोय. स्कॅनएफ %d कॉमा $n. मग आपल्याकडे काय हो एक नंबर जर आलेला आहे, मग आता आपल्याला काय चेक करायचं आहे की तो नंबर पॉझिटिव्ह आहे का चेक करायचा. मग आता मला सांगा की नंबर हा जो आहे तो पॉझिटिव्ह कधी असतोय, तर ज्यावेळी तो काय 0 पेक्षा जर काय असेल मोठा असेल तर त्यावेळी तो काय असतो पॉझिटिव्ह नंबर. मग चेक करूया इफ एन म्हणजे जो युजरने एंटर केलेली व्हॅल्यू जी आहे ते आपण कशा स्टोअर केलो एन मध्ये स्टोअर केलं. मग जो एन जो आहे तो काय पाहिजे हो ग्रेटर दॅन 0 पाहिजे. जर ग्रेटर दॅन 0 असेल तरच तो काय असतो पॉझिटिव्ह नंबर असतो अदरवाईज तो काय हो निगेटिव्ह नंबर. मग आपल्याला काय करायचं फक्त आणि फक्त तो पॉझिटिव्ह आहे का तेवढंच आपल्याला काय करायचं प्रिंट करायचं आहे. मग त्यासाठी तर आपण काय करतो इफ स्टेटमेंटचा यूज करतोय. म्हणजे इफ स्टेटमेंट कशासाठी यूज करतोय जर तुमचा कंडिशन फक्त आणि फक्त ट्रू असेल त्याच वेळी काहीतरी स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण इफ स्टेटमेंटचा यूज करतोय. चला तर आपण प्रोग्राम काय करूया रन करूया. बघा इथं एक नंबर आपल्याला काय करायचा एंटर करायचा. मी 5 ही नंबर काय करतोय एंटर करतोय. बघा तो तुम्हाला काय शो करतोय पॉझिटिव्ह नंबर. अजून एकदा प्रोग्राम रन करूया. रन. ओके, आता नंबर टाकतोय की काय हो -5 मग आता -5 ज्यावेळी एंटर करेल त्यावेळी काय हो आपल्याला काहीच प्रिंट होणार नाही, फक्त कंडिशन ट्रू असेल त्याच वेळी तो काय होणार आहे प्रिंट होणार आहे. मग ह्या पद्धतीने काय हो इफ स्टेटमेंट जो आहे तो वर्क करतो. क्लिअर झाला आता. ओके, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.